ऐकायचं सोडून दिलो, देवाच्या वचनाच्या विरुद्ध गेलो, देवाच्या वचनावर आहे त्याचा विश्वास ठेवला नाही, तर आमच्या पण जीवनामध्ये काय होतं माहिती आहे का? अध्याय 2 येतो. आणि या अध्याय 2 मध्ये काय शिकायला मिळतं आम्हाला माहिती आहे का? काय शिकायला मिळतं? देवाच्या विरुद्ध जीवन जगल्यावरती काय होतं. एक अध्यायामध्ये देवाचं वचन प्राप्त झालेलं आहे कसं एक अध्यायामध्ये देवाचं वचन स्वीकारलं पाहिजे, पण स्वीकारलं नाही. आणि काय करत आहे? माशाच्या पोटामधनं काय म्हणत आहे? आता काय म्हणत आहे वाचा, हा काय सांगतं? पण मी तुला आभार प्रदर्शनाचे यज्ञ करीन. मी केलेले नवस फेडीन. आता काय नवस केलं त्यालाच माहिती, तिथं लिहिलं नाही काय नवस केलं. परंतु ज्यावेळेस लोकांमध्ये जी यातना त्याला होतं, तसं माशाच्या पोटामध्ये आल्यानंतर त्याला जी यातना होतं, कदाचित काय नवस केला असेल, म्हटलं असेल मी चुकलो, तुला ओम बली करतो, तुला अर्पण करतो, काय नवस केला असेल. म्हणून म्हणत आहे, मी जे पण मनामध्ये माझ्या केलेले नवस आहे ते नवस मी काय करणार? मी जे नवस केलेलं आहे ते मी नवस आता फेडी. तारण परमेश्वरापासून होते. कुणाकडनं होतं तारण? त्याला आता हे